महायुतीला चांगलं यश मिळालेलं आहे। महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून आलेला आहे आणि या बाबतीत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहेत। सुनीलजी, कसं बघताय? कारण का सत्ताधारी असं म्हणतायत की तुम्हाला अहंकार आला होता आणि अहंकाराचा हा पराभव झालाय। अहंकाराचा पराभव हे लोकसभेत झालेला आहे, बरोबर आहे। विधान परिषदेच्या एका उमेदवारामध्ये कुठेही आमचा अहंकार नव्हता किंवा अहंकार दुखावेल असं काही नव्हतंच। हा शेवटी जय पराजय हा एक या निवडणुकीतला एक तो अर्थच आहे, जे भाग आहे त्याच्यातला। जो पक्ष किंवा ज्या पक्षाच्या लोकांनी चांगली स्ट्रॅटेजी आखली असेल, मतं मिळवण्याच्या दृष्टीने काही पर्याय केलेले असतील, त्याच्यामध्ये तो सक्सेस झाला, तो निवडून येतो। मिलिंद नार्वेकर याच्यामध्ये मास्टर माइंड आहे, पहिल्यापासून सगळ्यांना माहिती आहे। उद्धव साहेबांचे एक चाणक्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि त्या दृष्टीने त्यांनी आखणी केली। उद्धव साहेबांनी त्या विश्वासाने त्यांना तिकीट दिलं होतं की हे आखणी करून निवडून येतील, त्या आखणीमध्ये ते निवडून आलेले आहेत। या सगळ्यामध्ये असं म्हटलं जाते की जयंत पाटलांचा विश्वासघात केला गेला, अशा पद्धतीची टीका भाजप करते। काय म्हणता तुम्ही? जयंत पाटलांकडे किती मतं होती, मिलिंद नार्वेकरांकडे किती मतं होती? एकच कोणतरी उमेदवार निवडून येणार होता। प्रयत्न आमचे दोन्ही, जयंत पाटलांनाही माहिती आहे की आम्हाला दोघांनाही निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। शेवटी त्याच्यामध्ये एखादा पराभव झाला असेल तर हा काय फार मोठा महाविकास आघाडीला लागलेला धक्का बिक्का असं नाही आहे। याच्यामध्ये जयंत पाटील याच्यापूर्वी पण मतं फार कमी मतं असताना पण ते 4 वेळा विधान परिषद राहिलेले आहे। यालाच धरून भाजप असं म्हणतंय की मतं फुटली घेतली। त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या पक्षाची 2 आमदार आणि काँग्रेसच्या जवळपास 7 आमदार असे फुटलेले 9 मतंही फुटलेले आहेत। कसं बघताय की हे भाजप नरेटिव्ह सेट करते? ह्या निवडणुकीमधील हा एक राजकीय डावपेच असते, हे बोलायचं असते। ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमकुवत कसं होईल हे बघायचं असते। मी बोलू शकतो की एवढी मतं फुटली तेवढी मतं, याला काय अर्थ नाही आहे। उमेदवार आमचा निवडून आलेला आहे। महाविकास आघाडी म्हणून पाटील पराभव झाला आहे याचं आम्हाला दुःख आहे, परंतु निवडणुका भविष्यात खूप आहेत, आम्ही त्यांना त्याही निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करू। म्हणजे आता जनतेत उतरून हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने करणार? कारण शेवटी जनता श्रेष्ठ ना, आणि आजच्या निवडणुकाचा रिझल्टही जनतेला कळेल। उद्याच्या मोठ्या निवडणुकीमध्ये पण शरद ताकदीने समोर गेल्यावरती जनता आमच्या पाठीशी उभी राहिली, लोकसभेला दिसलेलं आहे। भाजपच्या मंत्र्यांनी असं म्हटलंय की शरद पवारांची जादू चाललेली नाहीये। एका विधानसभा परिषदेच्या एका निवडणुकीमध्ये होत नाही। इथे काही आमदारांचं मतदान असते, त्या इलेक्शनला संपूर्ण राज्याचं मतदान होते, एवढं तरी त्या मंत्र्यांना कळायला पाहिजे होतं। सुनील शिंदे होते, त्यांनी असं म्हटलंय की जनता आमच्या सोबत आहे आणि ह्या फक्त आमदारांनी केलेलं हे मतदान आहे। आम्हाला माहीत होतं आमच्या 2 जागा निवडून येतील, मात्र तिसरी जागा निवडून आणण्याच्या आम्ही प्रयत्नात होतो, म्हणून जयंत पाटलांना उमेदवारी दिली होती, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी दिलेली आहे। विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।